सत्तारूढ व विरोधी पक्षांच्या उमेदवारांना पराभूत करणे हे विदर्भ निर्माण महामंचाचे मुख्य लक्ष असल्याचे महामंचाचे संयोजक ॲडव्होकेट वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले। 125 वर्षापासून सुरू असलेली विदर्भ राज्याची मागणी कायमची निकाली काढण्याच्या दृष्टीने रस्त्यापेक्षा मतपेटीचे आंदोलन करून लोकशाहीने दिलेल्या निवडणूक मार्गाने यश आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी तुर्तास सत्तारूढ व विरोधी पक्षांच्या उमेदवारांचा पराभव करा असे आवाहन ॲडव्होकेट चटप यांनी केले। आजची पत्रकार परिषद विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भ राज्य विदर्भ निर्माण महामंच 14 राजकीय पक्षांनी 12 राजकीय पक्षांनी संघटनाचा निर्माण केला आहे आणि संकल्प विदर्भ निर्मितीचा हे उद्दिष्ट ठेवून आम्ही या निवडणुकीत समोर चाललो। माझे सहकारी ॲडव्होकेट राजेशजी काकडे ज्यांच्या पक्षाच्या वाट्याला ही जागा गेली आहे ते उमेदवार नरेंद्रजी कठाणे यांचं बोधचिन्ह आहे कब्बशी, त्याच्या प्रचारार्थही त्याच्या संदर्भात ही सगळी भूमिका जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद आहे। आम्ही विदर्भातल्या जनतेला सांगतोय की जर का आपण आम्हाला संधी दिली विदर्भ निर्माण महामंचाला आणि या सगळ्यासाठी आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीने तर विरोध केला, पण काँग्रेसने विदर्भाचं राज्य देऊ म्हटलं, दिलं नाही, विश्वासघात केला। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी गडकरी साहेबांनी लेखी दिलं की आम्ही सत्तेत आलो तर राज्य देऊ, ते दिलं नाही। शिवसेना ही ऑलरेडी विदर्भाची विरोधी आहे आणि म्हणून आम्ही विदर्भातल्या जनतेला सांगतो की यावेळेला भाजपाचं कमळ आणि शिवसेनेचा धनुष्य विदर्भातल्या जनतेच्या विदर्भातल्या मतपत्रिकेच्या वर नाही। त्यांना म्हणायचं आहे की मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, तुम्ही विश्वासघात किया है। काँग्रेस राष्ट्रवादीला सांगायचं आहे की महाराष्ट्रवाद्यांना विदर्भ सोडा आणि भाजप सेनेला सांगायचं आहे की तुमच्या भुजेत नाही पळ, आता विदर्भ सोडून पळ आणि म्हणून यांना सेवेची संधी द्यावी। नरेंद्रजी कठाणे हे आमचे उमेदवार आहेत विदर्भ निर्माण महामंचाचे राष्ट्रीय जनस्वराज्य पक्षाचे आणि म्हणून त्यांना एक सेवेची संधी द्यावी। लोक म्हणतील एक माणूस जाऊन काय करू शकते, तर संसदीय आयुधात एवढी ताकद आहे की एक माणूस पंतप्रधानाची खुर्ची हलवू शकतो आणि संसदीय आयुधाच्या भरोशावर सभागृहामध्ये किती मुजोर मंत्री असला तरी त्याला तोंड उघडायला लावू शकते। बोल बापू बोल, तुला बोललं पाहिजे, मार दिया जाए की छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सलूक किया जाए आणि नाक दाबून तोंड उघडायचं काम होऊ शकतं। एवढी यासाठी आम्ही जनतेला अपील करू संधी मागतो। या पत्र परिषदेला विदर्भ निर्माण महामंचाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। वेगळ्या विदर्भाबाबत ॲडव्होकेट वामनराव चटप यांनी VCN न्यूज जवळ आपले विचार व्यक्त केले। VCN ब्युरो अमरावती।